नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, स्पर्धा मित्र अकॅडमी धाराशिव. ठीक आहे. तर आज या ठिकाणी आपण एक सिंपल कन्सेप्ट समजून घेणार आहे, ती म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातले या ठिकाणी मैदानांचे प्रकार. तर बघा, आपल्याला भारताच्या प्राकृतिक विभागामध्ये या ठिकाणी 5 विभाग आढळून येतात. ठीक आहे. प्राकृतिक विभाग भारताचे म्हणजे कोणते? जे भारताचे नैसर्गिक विभाग आहेत, भारताचे स्वाभाविक विभाग आहेत, ज्यामध्ये भारताचे हे विभाग नैसर्गिकरित्या निर्माण झालेले आहेत, प्राकृतिक घडामोडीमुळे निर्माण झालेले आहेत. त्यांना आपण भारताचे प्राकृतिक किंवा स्वाभाविक किंवा नैसर्गिक विभाग असं म्हणतो. आता हे विभाग कोणते कोणते आहेत? उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश हा भारताचा पहिला प्राकृतिक विभाग आहे, किंवा स्वाभाविक विभाग म्हणा किंवा नैसर्गिक विभाग म्हणा. दुसरा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, तिसरा भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, चौथा किनारपट्टी प्रदेश, किनारपट्ट्या, पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी, आणि पाचवा भारताच्या अंतर्गत असणारी भारतीय बेटे, यामध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप यांचा समावेश होतो. तर असे भारताचे प्राकृतिक विभाग आपण अभ्यासतो. परंतु या ठिकाणी आपल्याला एक छोटी कन्सेप्ट बघायची आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामधले वेगवेगळे मैदानांचे प्रकार. तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश ज्यावेळी आपण बघतो, त्यावेळी उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाने भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 32% भाग हा व्यापलेला आहे. एक जुना प्रश्न येऊन गेला होता 2011च्या जनगणनेनुसार. या ठिकाणी प्रश्न होता, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाने भारताच्या क्षेत्रफळाच्या एकूण टिंबटिंब टक्के प्रदेश व्यापलेला असून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येच्या टिंबटिंब टक्के लोकसंख्या राहते. पोलीस भरतीला जुना आलेला प्रश्न आहे, सरळ सेवेला बऱ्याच वेळा विचारला जातो. तर भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 32% क्षेत्रफळ हे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाने व्यापलेलं आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या त्यावेळच्या एकूण लोकसंख्येच्या 23% लोकसंख्या याच्यामध्ये निवास करत होती. आता लोकसंख्येचा क्रायटेरिया बदलेल पुढे जनगणना झाल्यानंतर, पण 2011च्या जनगणनेनुसार मात्र तोच आकडा या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल. ठीक आहे. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाने भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 32% क्षेत्र व्यापलेलं आहे. मित्रांनो, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणजे केवळ गंगेचा प्रदेश नाही. ठीक आहे. या ठिकाणी ज्यावेळी आपण मैदान म्हणतो त्यावेळी भौगोलिक दृष्ट्या तो सपाट प्रदेश आहे. मग उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये राजस्थानचा देखील समावेश होतो, राजस्थानच्या वाळवंटाचा समावेश होतो, पंजाब हरियाणाच्या मैदानाचा समावेश होतो, आणि या ठिकाणी गंगा नदी ज्या राज्यातून वाहते तो जो गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश आहे किंवा गंगा नदीचं जे खोरं आहे त्याचा समावेश होतो. याच्याशिवाय पूर्वोत्तर भारतामधील जो आसामचा ब्रह्मपुत्रा नदीने निर्माण केलेला जो आसामचा मैदान आहे त्याचा समावेश होतो. म्हणून याचं क्षेत्रफळ हे 32% आहे, ते जास्त आहे. ठीक आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा अभ्यास करताना आपल्याला राजस्थानमधील गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, प्राकृतिक. या ठिकाणी पंजाब हरियाणा मधला गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, गंगेच्या त्रिभुज प्रदेशाचा अभ्यास करावा लागतो, आणि ब्रह्मपुत्रा नदीने निर्माण केलेल्या मैदानाचा अभ्यास करावा लागतो. याच्यामध्ये आपल्या परीक्षेच्या अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या या ठिकाणी विचारले जातात. बघा, आता तुम्ही म्हणाल की पोलीस भरतीला एवढे अवघड प्रश्न येत नाहीत. मी बऱ्याच वेळा पूर्वी पण सांगितलेलं आहे, पुढची पोलीस भरती सोपी राहणार नाही, पेपर अवघड निघणार आहेत. यावर्षी पेपर फुटीचं प्रकरण झालेलं आहे. पोलीस भरतीचा सुद्धा इव्हन पेपर 2चा रिटर्न परत एकदा घ्यावा लागलेला आहे. त्यामुळे पुढच्या भरतीच्या वेळी भरतीचे पेपर तुमच्या समजानुसार एवढे सोपे असणार नाहीत, परीक्षा अवघड असेल. हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो. थोडासा या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या, जी विविध स्पर्धा परीक्षा करणारे एमपीएससीचे वगैरे विद्यार्थी आहेत त्यांचीही संख्या पोलीस भरतीमध्ये जास्त वाढलेली आहे. त्यामुळे GS ला मार्क घेणं प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला थोडासा एक्स्ट्राचा किंवा जास्तीचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. संकल्पना थोडीशी या ठिकाणी आपल्याला आता समजून घ्यायची. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे मैदानं आढळून येतात. ठीक आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी हिमालय पर्वत आहे. एक गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, त्या गोष्टीनुसार आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय. हिमालय पर्वत आहे. हिमालय पर्वतावरून या ठिकाणी आपण हिमालय पर्वताचा अभ्यास करताना म्हणतो हिमालय पर्वतामधून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत, गंगा नदी हिमालय पर्वतामधून वाहते, सिंधू नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे, अशा 12 नद्या यातून वाहतात. ज्यावेळी ह्या नद्या हिमालय पर्वतामधून वाहतात त्यावेळी पर्वतामधून वाहताना त्यांचा वेग जास्त असतो, त्यांचं खनन कार्य जास्त असतं.
खनन कार्य जास्त असल्यामुळं दगडगोटे या ठिकाणी खनन करून त्या नद्या वाहून आणतात आणि त्या वाहून आणल्यानंतर हिमालयाच्या पायथ्याशी ज्यावेळी येतात आणि मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करतात, त्या ठिकाणी मैदानी प्रदेशाचा उतार कमी झालेला असतो. मैदानी प्रदेशाचा उतार कमी झालेला असतो, त्यामुळं हे दगडगोटे उतार कमी झाल्यामुळं पाण्याचा वेग कमी होतो, म्हणून हे दगडगोटे तेवढ्या वेगाने पाण्यासोबत वाहून जात नाहीत आणि या ठिकाणी हिमालय पर्वताच्या पायथ्याशी हे दगडगोटे जमा होतात आणि हेच दगडधोंड्यांचं मैदान, दगडगोट्याचं मैदान म्हणजेच भाबर प्रकारचं मैदान, म्हणजेच भाबर प्रकारचं मैदान. प्रश्न येतो, भाबर प्रकारची मैदाने कोणत्या ठिकाणी आढळतात? शिवालिक पायथ्याच्या, हिमालयाची जी तिसरी रांग आहे, शिवालिक रांगेच्या पायथ्याशी भाबर प्रकारची मैदानं या ठिकाणी आढळून येतात. ठीक आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्या उत्तरेकडे आढळणारी मैदानं म्हणजे भाबर प्रकारची मैदानं, दगडधोंड्याची मैदानं. आता या दगडधोंड्याच्या मैदानामध्ये हे छोट्या छोट्या नद्यांचे प्रवाह वाळूप्रमाणे असल्यामुळे ही मैदानं त्याच्यामध्ये ती लुप्त होतात. लुप्त होऊन परत ज्यावेळी ती जमिनीवर येतात त्यावेळी त्या ठिकाणी पाणी परत थोडंसं थांबलेलं असतं, म्हणून दलदलीसारखा प्रदेश निर्माण होतो. दलदलीसारखा प्रदेश निर्माण होतो आणि 2 नंबरच्या प्रकारची मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. यांना आपण तराईचं मैदान म्हणतो, यांना आपण तराईचं मैदान म्हणतो. मग दगडधोंड्याचं मैदान म्हणजे कोणतं मैदान? भाबर मैदान. दलदलीचं मैदान म्हणजे कोणतं मैदान? तराईचं मैदान. त्याच प्रकारे नदी परत पुढे वाहत वाहत येते. आता नदीने समुद्राला मिळेपर्यंत भरपूर अंतर कापलेलं असतं, भरपूर मार्गक्रमण केलेलं असतं. नदीमधल्या गाळाचं बारीक गाळामध्ये रूपांतर झालेलं असतं आणि ही नदी ज्यावेळी नदी मुखाजवळ म्हणजे ज्यावेळी समुद्राजवळ पोहोचते त्यावेळी या नदीचा गाळ साचतो, या नदीचा गाळ साचतो आणि सुरुवातीला या ठिकाणी एक मैदान तयार होतं. जसा जसा गाळ वाढत जातो तसं दुसऱ्या प्रकारचं मैदान तयार होतं. म्हणजे नदी मुखाजवळ म्हणजेच नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणी 2 प्रकारचे मैदान तयार होतात आणि या मैदानाला नावं दिलेली आहेत भांगर आणि खादर. या मैदानांना नावं दिलेली आहेत भांगर आणि खादर. जे जुन्या गाळाचं मैदान आहे, जे जुन्या गाळाचं मैदान आहे या मैदानाला आपण भांगर असं म्हणतो. बंगार शब्द लक्षात ठेवा, म्हणजे जुना गाळ. जुन्या गाळाच्या मैदानाला भांगर किंवा बांगर असं म्हणतो आणि नवीन गाळाच्या मैदानाला खादर असा शब्द वापरला जातो. नवीन गाळाच्या मैदानाला खादर असा शब्द वापरला जातो. नवा गाळ, नवा गाळ, नवा गाळाच्या मैदानाला खादर असा शब्द वापरला जातो. मग आपल्याला प्रश्न काय येतात? याच्यावर प्रश्न काय येतात? उत्तरेकडून दक्षिणेकडे, उत्तरेकडून नदीमुखापर्यंत मैदानाचा क्रम सांगा, मैदानाचा क्रम सांगा. सगळ्यात वर भाबर मैदान, दगडधोंड्याचं मैदान, नंतर तराई मैदान, दलदलीचं मैदान, नंतर भांगर मैदान आणि त्याच्यानंतर खादर मैदान. हा झाला मैदानाचा क्रम. जोड्या जुळवामध्ये या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. दगडधोंड्याचं मैदान, दलदलीचं मैदान, जुन्या गाळाचं मैदान आणि नवीन गाळाचं मैदान आणि दुसऱ्या बाजूला तराई, भाबर, भांगर आणि खादर. जोड्या जुळवामध्ये या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. आणखी प्रश्न काय येतो? नदीने तयार केलेलं सर्वात सुपीक मैदान कोणतं? नदीने तयार केलेलं सर्वात सुपीक मैदान कोणतं? तर नवीन गाळाचं जे मैदान आहे ते सर्वात सुपीक मैदान असतं, कारण त्या ठिकाणी नवीन दर प्रत्येक वेळी नव्या स्वरूपामध्ये गाळाचं संचयन होत राहतं, म्हणून नवीन गाळाचं मैदान हे सर्वात सुपीक मैदान असतं. नदी मुखाजवळ म्हणजे नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणी नदी मुखाजवळ, एकदम नदी मुखाजवळ तयार झालेलं मैदान कोणतं? तर त्याचं नाव आहे खादर मैदान. त्याचं नाव आहे खादर मैदान. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची जी मैदानं आहेत ही मैदानं बघितलेली आहेत. याच्यावर प्रश्न पोलीस भरतीला, सरळ सेवेला आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, लक्षात राहील. थँक्यू, धन्यवाद.